रुपये 30 रुपये 30 रुपये 28 रुपये 28 रुपये 28 रुपये 220 रुपये 220 मरळ बघा एकदम मस्त मरळ आहे मित्रांनो, एकदम मोठ्या साईजचे. आणि शिंटे कसलं भारी शिंटे बघा, एकदम मस्त जीवन शिंटे आले. आता आपण याच्यावरती काय बोली लागते ना ते बघूयात. नमस्कार मित्रांनो, मी काळू गबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज ना एकदम जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं फिश मार्केट. तर चला माग बघू शकताय मार्केट चालू व्हायची वेळ झाली मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेत आणि आपण आलोय आता मार्केटमध्ये. तर आपण नेहमीच असे छोटे मोठे मार्केट बघत असतो मित्रांनो, पण आज सगळ्यात मोठं मार्केट बघायचं आणि आजचं हे मार्केट कसं असणार आहे मित्रांनो हे तुम्हाला सगळं काय दाखवणार आहे. माझ्या मागे बघू शकताय गर्दी जमायला लागले. चला जाऊन बघूयात कसं मार्केट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो मार्केटच्या बघा बाहेर आलेलो आहे इथं नेमका आणि आतमध्ये जाऊन बघूयात. आतमध्ये बघा कसे गाड्या लागलेल्या सगळे हे माशांच्या गाड्या मित्रांनो. आणि आताशी मार्केट सुरू व्हायला लागले त्याच्यामुळे अजून खूप सारी गर्दी होणार आहे. आणि आज आहे ना खूपच इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला भेटणार आहे. इकडे मासे आहेत ना असं किलोवरती नाही भेटत, म्हणजे आपण डायरेक्ट कसे विचारून मार्केटमध्ये घेतो 1 किलो द्या 2 किलो द्या, तसं नाही मित्रांनो. इथं डायरेक्ट बोली लागते माशांवरती आणि ती मेन आपण पाहण्यासाठी आलो एवढा लांब की नक्की कसं असतंय. तर नक्कीच व्हिडिओमध्ये मजा येणार आहे मित्रांनो. आपण कोकणामध्ये वगैरे बघितलं असेल की माशांचे लिलाव होतो आणि बोली लागते, पण आपल्या इकडे आपण कधी बघितलं नसेल. तर आज मी तुम्हाला हे दाखवणार आहे की कशी बोली लागतात आणि कसे मासे विकत घेतात इथं. जबरदस्त मित्रांनो बघा, लगेच असं चालू झालंय मार्केट आणि खूप सारी गर्दी सुद्धा जमले. तर चला जाऊन बघू कसं कसं असणार आहे आणि कुठले कुठले मासे पाहायला भेटणार आहेत. सगळे काय मासे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा हे असे मासे येत आहेत मित्रांनो, आता नदीवरून पकडून आणतायत. तर बघा ह्या पिशव्यांमध्ये सगळे मासे येतात आणि बघा इकडे आणून ठेवतायत मासे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती बोली लावतायत. इकडे दाखवतो तुम्हाला बघा खूप सारे वेगवेगळे मासे येतात. इकडे चिलापी दिसते, इकडे ती डेगरी मासे, त्याच्यानंतर या साईडला चिलापी वगैरे कानुसी वेगवेगळे मासे दिसत आहेत मित्रांनो. बघा इकडे बघा बारीक मोठे मासे निवडून सुद्धा घेत आहेत. आणि मित्रांनो हे जे माझी चिलापी आहे ना ही डायरेक्ट जिवंत आहे, जिवंत गुगळे बघा 280 रुपये किलो गुगळे. वेगवेगळे बघा आंबळी सुद्धा दिसते, आंबळी, त्याच्यानंतर लोळी, इकडं हे सुद्धा बघा पोपट मासे बघा जिवंत एकदम. सगळे मासे मित्रांनो जिवंतच पाहायला भेटतात. जिवंत डायरेक्ट भाव किलोवरती भाव नाही, डायरेक्ट तुम्हाला इथं बोली लावायला लागते. जे जाता बघा 120 रुपये किलोने बघा. हे याची बोली लागली मित्रांनो गुगळीची 120 रुपये किलोने बघा. आणि ते एवढे पटकन होते की कळतच नाही, म्हणजे एकदम वजन काठीवरती ठेवलं की लगेच बोली लागते. $45 रुपये किलो लोळे मित्रांनो 45 रुपये किलोने झाले बघा. त्याच्यावरती 45 रुपये किलो पर्यंत बोले लागले आणि 45 रुपये किलो ना आता याच्या जेवढं वजन भरेल ते 45 रुपये किलो ना पैसे देणार असा हिशोब आहे तो. आता बघू कोणता मासा आहे. शिंटे बघा, शिंटे कसलं भारी शिंटे बघा, एकदम मस्त जीवन शिंटे आले. आता आपण याच्यावरती काय बोली लागते ना ते बघूयात. शिंटे बघा मित्रांनो आणि तो किती किलो बघा तुम्हाला दाखवतो. 16 किलो बघा.
272 रुपये किलो भेटले बघा. हे 16 किलो मासे मित्रांनो 272 रुपये किलोने. तर मित्रांनो शिंगटे बघितलं 272 रुपये किलोने भेटले आणि तेच मार्केटमध्ये बघायला गेलं तर 350-400 रुपये किलोना आपल्याला भेटतात. बाकीचे सुद्धा मासे दाखवतो मित्रांनो. जास्त खूप गडबड होते त्याच्यामुळे एवढं असं क्लिअर दाखवता येत नाही. तरी पण आहे ना जेवढे होईल तेवढे वेगवेगळे मासे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. म्हणजे मित्रांनो जे लोक पकडणार आहेत ना ते असं पकडून आणतात आणि इथं विकतात. बघा आता चिलपी आलेले बघा. इथं छोट्या साईजची चिलपी. बघू आपण काय भाव लागतोय त्याचा. 30 रुपये 30 रुपये 30 रुपये 28 रुपये 28 रुपये 28 रुपये 28 रुपये 28 रुपये बघा. 13.5 किलो 28 रुपयाने भेटली बघा. 28 रुपये किलोनी चिलापी भेटली बघा. इथे मिडियम साईजची होती. चिलापी जास्त करून भेटते कारण बिग वन स्पेशल म्हणजे बिग वन ओळखलं जाते चिलापीने. आणि ही चिलापी एकदम भारी असते मित्रांनो खायला. मग आता इथं होतायला लागले चिलापी दाखवतो तुम्हाला. खाली टाकतात आणि जिवंतच बघा. हे बघा जिवंत एकदम जिवंत मासे येतात. एका माशाची सुद्धा बोली लागते मित्रांनो. रवळ बघा 140 140 140 140 130 रुपये 101 132 135 136 137 138 138 किलो 138 रुपये किलो भेटला बघा. आता कटला आलाय बघा. एकदम मोठा साईजचा कटला 138 रुपयाने रवळ गेला. आता हा कटलाय बघा. 52 रुपयाने गेले चिलापी. आणि हे इकडं आता कटला आलाय तो कटला बघा. बड़ा कटला बड़ा कटला बड़ा कटला बड़ा कटला 180 रुपये 180 रुपये 180 185 190 रुपये 195 200 रुपये 4 किलो 95 रुपये 200 रुपये 205 रुपये 210 रुपये 215 रुपये 216 रुपये 260 रुपये 260 रुपये 218 रुपयाने गेला बघा. 218 रुपये किलो गेला. 218 मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या बिग वनला. मच्छी मार्केट बापूसाहेब फिश मार्केट. आपल्याकडे बघा जिवंत जिलेबी उजनी धरणातली 1 किलो साईजची जिलेबी 1 किलो साईज. खायला एकदम व्यवस्थित मासा बिग वनचा मच्छीवाला असा हा मासा फेमस आहे. सर्वांनी अवश्य भेट द्या. मच्छीवाला बघा कसली चिलापी बघा. एक नंबर एकदम मोठी चिलापी दाखवतो तुम्हाला मी. आणि ह्या चिलापीचा काय रेट लागतो ना ते दाखवतो तुम्हाला. बघा एकदम जबरदस्त साईज आहे. वतल्यावरती दाखवतो. एकदम मोठ्या साईजची जिलेबी बघा. मित्रांनो प्रथमतः मी सर्वांना एक आवाहन करतो. आपण मासा खाता मासा आवश्यक खाल्लं पाहिजे. पण मासा जिवंत की मेलेला हे कसा ओळखायचा 1-2 मिनिटं मी तुम्हाला सांगतो. ज्याचा कल्ला लाल असेल तो मासा जिवंत आहे हा ओळखायचा. कधी पण आपण फसायचं नाही. आपण फसला असेल तर आजारी पडतो आपण खराब मासा खाल्ल्यानंतर. त्यामुळे कुणी फसू नका. ह्या माशाचं नाव आहे कटला. आपल्या उजनी धरणामध्ये अनेक प्रकारचे मासे गावतात. रोह कटला मिरगा सफरनेस वाम. त्यामुळं आपण सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या बापूसाहेब फिश मार्केट. बघा चिलापी एकदम मोठ्या साईजची चिलापी दाखवलेली ती त्याचं दाखवतो बघा मी. साईज बघू शकता चिलापीची मित्रांनो. आधी तर मित्रांनो सगळे मासे असे वेगवेगळे करतात मोठे बारीक करून आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर बोली लावले जाते. आणि त्याचं वजनावरती ठेवले ना बघा. आता ते घेतलं वजन करते. वजन 21 किलो वजन आहे. आता त्याचं 22 किलो वजन केलं. 110 रुपयाने बोली लागली. सुरू झाले. 110 रुपये किलो गेले बघा चिलापी. आणि साईज बघितली तुम्ही कसली मोठी होती मित्रांनो. बघा एकदम जबरदस्त. आणि फक्त 110 रुपये किलोने गेले. जिवंत पोपट बघू शकतो. या माशाला आपल्या इकडे सफरनेस म्हणतात. हा पोपट म्हणतात आमच्याकडं.
त्या माशाला बिग वन इकडे सप्परनेस म्हणतात. मुंबईच्या साईडला गेल्यानंतर पोपट म्हणतात आणि गुजरातल्या साईडला गेला तर याला गोल्ड फिश असं नाव देतात. अतिशय चांगला खाण्यासाठी मासा आहे. हा देखील आपल्या उत्पादनामध्ये मिळाला जातो. मरळ बघा एकदम मस्त मरळ आहे मित्रांनो, एकदम मोठ्या साईजचे आणि 245 रुपये किलोने झालेलं आहे त्याचं. एकदम जबरदस्त मरळ. या साईडला तर दाखवलं मित्रांनो आता सगळं. आता पलीकडच्या साईडला जाऊयात, जरा बघूयात तिकडच्या साईडला काय कुठले वेगळे मासे दिसत आहेत का. जास्त करून चिलापीस दिसते. इकडल्या साईडला बघू शकता, इकडे सुद्धा खूप सारे मासे दिसत आहेत मित्रांनो. सगळ्या पिशव्या अशा भरलेल्या आहेत सगळ्या. भाते बघा, भाते दिसते. नदीचे झिंगे आहेत ना, नदीचे झिंगे याच्यावरती बोललेलं शिंगटे 71 बघा, 71 शिंगटा गेला मित्रांनो 71 रुपये किलोने. त्याच्यानंतर बघा झिंगे आहेत, झिंगे बघा छोटे नदीचे झिंगे आहेत, ते बघूयात कसे. 180 रुपये, 80 रुपये, 80 रुपये, 83 रुपये, 83 रुपये, 91 रुपये, 95, 95, 96, 97, 98, 200 रुपये, 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, 1 रुपये, 1 रुपये, 1 रुपये, 1 रुपये, 1.25 किलो 201 रुपयाने गेले बघा ते. त्याच्यानंतर आता शिंगटे येतं, 1.25 किलो पांढर आहे, 350 बोल 30 रुपये, किलो 100, 330, 31, 32, 33, 34, 35, 36, 40 रुपये, 40 रुपये, 40 रुपये, 40 रुपये, 100 किलो 340 रुपयाने गेले बघा, 340 रुपये. मरळ आहे बघा 2 किलोचं मरळ लागते. बघूयात आपण त्याचं 2 किलोचे 480 रुपये. गेला का 170 कटला बघा मित्रांनो, मस्त फ्रेश कटला 171 रुपये. 67 रुपये 65 66 रुपये 67 68 70 रुपये 70 71 71 72 73 रुपये 74 75 76 77 रुपये 78 79 80 रुपये 80 80 80 180 कर रे 180 बघा 14 किलो 180 रुपये. होय दंडे मामा 900 रव आला बघा, एकदम मोठा रव आहे. ए चला 150 रुपये 50 52 रुपये 52 53 रुपये 54 55 रुपये 61 रुपये 65 66 रुपये 67 68 रुपये 69 70 71 रुपये 71 72 73 रुपये 74 75 76 रुपये 77 78 79 80 रुपये 80 81 रुपये 82 84 85 रुपये 87 88 90 रुपये 90 करे 2 190 रुपयाने भेटला बघा, 2.25 किलोचा 190 रुपयाने भेटला मित्रांनो. तीनशे रुपये तीनशे 5 रुपये 6 रुपये 7 8 8 9 10 रुपये 10 रुपये 11 12 रुपये 12 13 रुपये 14 15 रुपये 16 रुपये 17 18 रुपये 19 20 रुपये 20 320 रुपये 20 21 रुपये 321 रुपये 21 321 करा 2.5 321 रुपये किलोने भेटले बघा. 321 2.5 करा बार किले 321 रुपये.
नंबर घे ना साहेबांचा नंबर घे ना दाद्या 121 मावडी जाधव नितीन शिंदे साडे 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 पंचावन्न 50 50 50 55 सव्वा 55 करा सुरेश 40 सोनू करा 100 तीन पावशेर 100 करा नितीन शिंदे भोकरे 25 बोल ना 25 करा किरण आवटे हा शेवडे ना शेवडा आला बघा आकाश नाव टाका आता अर्धा 60 सचिन आडगळे आकाश नाव घे 140 170 कमी गेला बघा शेवडा पहिलवान नाव घ्या कटला आला बघा, एकदम मोठा साईडला पहिलवान नाव टाका दिसते 210 रुपये किलो गेला बघा कटला मित्रांनो 210 रुपये किलो गेला अजून आलेत बघा कटला 210 नितीन शिंदे 210 213 रुपये किलो 211 सॉरी एकच होतं का ते 130 रुपयाला गेले का एकच एकदम मोठे कटले आले बघा आता मित्रांनो या साईडला 7 किलो 8 किलोची कटला तमशाचा झालाय
193 रुपये किलो गेले बघा ते. 193 रुपये किलो कटला. मोठं जायचं एकदम मोठं जायचं कटला. 7 किलो 8 किलो पीस आहे. 200 रुपये 200. 200 200 1 2 3 4 5 6 7 बिलाल बोल ना बिलाल. 10 217 रुपये 217 गवारे मांडा 217 रुपये बघा. 217 रुपये किलो गेले मित्रांनो. 27 किलो मासे ते. 220 रुपये 234 रुपये किलो गेले. 182 रुपये किलो. $235 रुपये किलो गेला बघा. एकदम मोठा रवा आता. छोटे बघा. 108 रुपये 140 316 रुपये सिंगल. परत कटले आता बघा. एकदमच जबरदस्त अनुभव मित्रांनो. जास्त दाखवता आलं नाही तुम्हाला, पण तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. कशा पद्धतीने लिलाव होतोय ते दाखवायचं होतं खरं म्हणजे माशांचा. मासे तर जेमतेम तेच रेट आहे जे आपल्याला पुण्यामध्ये रेट भेटतोय तोच रेट आहे. फरक एवढं आहे की इथे एकदम फ्रेश मासे आहेत, जिवंत मासे. पुण्यामध्ये हेच मासे इथून यायला जातात फ्रीजरमध्ये किंवा मग ते बर्फ टाकून नेतात. पण इथं एकदम सगळेचे सगळे मासे, कोणताही मासे तुम्हाला जो मासा दिसेल तो सगळं जिवंत असतोय. हीच या मार्केटची खासियत आहे. एकदम फ्रेश मासे मित्रांनो. रेट फक्त चिलापीचा कमी, बाकीच्या माशांचा जेमतेम सारखाच आहे. तर चला नदीच्या माशांचं तर सगळं दाखवलं मित्रांनो. समुद्राचे मासे सुद्धा भेटताय तिथं, ते जाऊन बघूयात. तिथं आहे ना, तिथं आपल्याला डायरेक्ट भाव विचारता येईल. त्याचा लिलाव नाही होत ना त्या समुद्राच्या माशांचा. त्याचा लिलाव नाही होत ते बघूयात. या साईडला मित्रांनो समुद्राचे मासे नदीचे वगैरे जे वेगळे आहेत ना ते असतात इकडं. तर ते पण बघूयात आपण. म्हणजे बर्फातले मासे आहेत ना, त्यांचं काय रेट आहे तो पण आपण बघूयात. इकडे सिलन वगैरे बघा इकडे. कसं आहे सिलन? कसं किलो? नाही कसं आहे सांग ना फक्त. 100 रुपये किलो. आणि हा रहू? 150. रहू 150 मित्रांनो. आणि सिलन 100 रुपये किलो आहे. इकडे सुद्धा बघा वेगवेगळे झिंगे वगैरे आहेत. त्या साईडला बघा बांगडे, बर्फातले मासे मित्रांनो. बांगडे, त्याच्यानंतर छोटे कोळंबे, मोठी कोळंबे. हा बांगडा कसा आहे? 150 रुपये किलो बांगडे मित्रांनो बघा. 150 रुपये किलो. छोटे झिंगे तर हे कसे झिंगे? 200 रुपये किलो. आणि हा मोठा व्हाईट प्रॉन्स आहे 450 रुपये किलो. 450 रुपये किलो बघा. तर इकडे सुद्धा बघा, इकडे समुद्राचे मासे दिसत आहेत बर्फातले. छोटे झिंगे आहेत. हे कसे आहेत झिंगे? झिंगे टायनी 200 रुपये. टायनी 200 रुपये. बांगडे मित्रांनो 180 रुपये किलो. त्याच्यानंतर बघा इकडे मांदेले 100 रुपये किलो. आणि हे इकडचे झिंगे मोठे 450 रुपये. आणि ते तो बांगडा 180 ना. मिले मित्रांनो 160 रुपये. त्याच्यानंतर सुरमई वाटते. कुपा आहे का? कसा आहे तो कुपा? 120 रुपये. काटेरी बांगडा सुद्धा बघायचं.
तर मित्रांनो समुद्राचे मासे दाखवले, पण समुद्राचे मासे काय एवढं खास नाही, कारण की पूर्ण बर्फातलेच मासे पुण्यामध्ये जसे आपल्याला भेटतात तसेच मासे होते आणि रेट आहे पण जेमतेम तसाच होता. चला जरा वेगळं होतं आज, काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर मला पण एवढं कळलं नाही, म्हणजे मी भरपूर काय दाखवलं तुम्हाला, पण एवढं झटपट म्हणजे असं ते लिहिलं होत होता ना की मला पण एवढं जास्त समजलं नाही. तुम्हाला समजलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.